शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा प्रश्नावरून सभागृहात छगन भुजबळ आक्रमक. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांदा प्रश्नावरून या ठिकाणी सभागृहामध्ये छगन भुजबळ यांनी प्रश्न मांडलेला आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, संपूर्ण महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीनवर बघतच आहात. कांदा प्रश्नावरून सभागृहात छगन भुजबळ आक्रमक. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळात सुरू आहे. रोज नवीन मुद्द्यावर अधिवेशनाची चर्चा केली जाते. 10 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी राज्याचे कांद्याचे दर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. तर आज लासलगावमध्ये कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळात सुरू आहे. रोज नवीन मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा केली जाते. आज 10 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करणार आहेत. तत्पूर्वी राज्याचे कांद्याचे दर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. तर आज लासलगावमध्ये कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे अजित पवार गट आमदार छगन भुजबळ यांनी सभागृहात कांद्याचा प्रश्न मांडला आहे. तसेच याबाबत संताप देखील व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. नका जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहिती कांदा बाजारावरच्या अपडेट्स होतोपर्यंत तेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवाय. धन्यवाद.